आता माहिती चंदा तू काय उभी आहे वर हां बस ना थोडी बस ना इथं. असं कोणी जीवावर उभं राहिलं ना बापा तर माझी धगधगच करते. उभी नको राहू, बस थोडी. नाही हो सुभद्राबाई जातो ना घरी. काय करतो घरी जाऊन काम आहेत ना बाकी. आता नाही बाई वा, बस ना थोडीशी. हां उन्हात नाही बस ना, उन्हात विटॅमिन डी भेटते म्हणते. विटॅमिन डी घेणं थोडंसं काम आता माहिती राहिलेलं आहे. कामं 12 महिने करणार, बस ना थोडी. सुभद्रा आपण वावरात जातो तेव्हा आपण उन्हातच काम करतो ना, लागन तेवढा आपल्याला विटॅमिन डी भेटते ना. बस ना माय बाई, तुला काय थंडी नाही वाजून राहिली का. बस ना थोडा वेळ उन्हात. हां मला डबल कशी थंडी लागू राहिली माय बाई. हां असं अंदर गेलं आणि कामं करायला लागलो की अंगात मी थंडीच भरून येते म्हटलं. बस ना थोडी. मी काय एकटी बसू, तू बसते की गमते मला थोडं. काय करतं माय बाई बसून, घरचे कामं राहिले ना, पहिले कामं करायला लागेल ना. हुशार करशील कामं. नाही हो माय बाई, कामं पडेल राहिले की तसेच कामं पडेल राहते. आताही आपल्याला करणार आणि मग बी आपल्यालाच करणार. आणि तसं तुला माहिती आहे ना मानवरा किती किरकिर आहे तर लय किरकिर आहे ना बाई ना. हां एखादी सासू ननद पुरली पण मानवरा नाही पुरला बाई. छोट्या छोट्या गोष्टीवर किरकिर करता येते ना. इथं हे काऊन ठेवलं, तिथं ते काऊन ठेवलं, झाडू असा काऊन ठेवला, झाडू तसा काऊन ठेवला, झाडू उभा ठेवायला पाहिजे, असं ठेवायला पाहिजे, तसं ठेवायला पाहिजे. निरा मागं लागत राहते माय, निरा मागं लागत राहते. सासू आणि ननदचं मिक्सर आहे म्हटलं मानवरा. मोठा किरकिर करत राहते. आता इथे वावरातून येतील ना, हां किरकिर करत राहतील मागं, त्याच्यापेक्षा कामं करून ठेवतो बाप्पा. त्याला कसं आहे साफसफाई. आता नाही बाई पण कसं आहे दे नवरा. सुभद्रा हे काय हे तू म्हणतात बसली चटई टाकून येतं. हां जाणं येणं कसं करायचं माणसानं, कसं जायचं. ऐन दाट्यातनी चटई टाकून बसली मोठी. जाणं येणं करायचं राहिलं तर कुठून जाणं येणं करायचं, टाडूकून जाणं येणं करायचं का. दही दाट्यातनी बसली चटई टाकून. काय मा तू म्हणतात तुझ्याच नवरा आमची पुढे बापी काही कमी नाही आहे काय कसे बोलतात. हां तुम्हाला काही कोणच जायचं आहे का, थोडंसं बाजूनं जाऊ नाही शकत का तुम्ही. हां तुम्हाला काही कोणच जायचं आहे का, हां थोडंसं बाजूनं जाऊ नाही शकत का. फक्त तुम्हाला बोलायचा मौका पाहिजे बापा, बस. बोलायचा मौका भेटला की चांगलीच बोलायला चालू होता. एवढी मोठी जागा सोडली बापा तुम्ही ना, तुम्हाला काही कोणच जायचं आहे का. तू दरवाजाच्या मधात बसली ना, हां डायरेक्ट घरातून निघून इथून जाऊन आम्ही असं घुमून जाऊ का. हा पहा बापा सकाळी सकाळी माझ्यासोबत काही जास्त भंकस नका करू तुम्ही. तुम्हाला भांडणं करायची आदत, तुम्हाला भांडणं केल्याशिवाय काही गमत नाही. तुमच्यासारखी भांडणं करायची आदत नाही बापा मला. हां जा चुपचाप ना तुमच्या कामाशी. ह्या सुभद्राच्या नादी काही लागायला पुरत नाही बा मध्ये, मला कामाशी झाले फक्त. सुभद्रा संग बोलणं तू गुन्हाच आहे. बरं जातो बाई जातो. जा मग वाशी दे. हो चाललो. नाश्ता केला का मग तुम्ही ना, बनवून ठेवला होता मी ना. नाही केला नाही. आता नाही बाई काय आळशी माणूस आहे बापा. फक्त हाताने नाश्ता घेणं होतं तुम्हाला. तेही नाही घेतला तुम्ही ना. द्यायला काय झालं होतं तुला, मला काय माहिती तुम्ही बनवलं का नाही बनवलं. बनवला होता ना बापा बनवला होता. माझ्याकडलं स्वयंपाक उशिरानं बनवून मी म्हणून मी नाश्ता बनवला होता. बरं बरं आता मी काही नाश्ता करत नाही, मी आता डायरेक्ट जेवण करेन. स्वयंपाक थोडा लवकर बनवशील, जेवालीन मी. आता नाही बाई वा काय माणूस आहे बापा हे. मला वाटलं स्वयंपाक उशिरानं बनवीन मी म्हणून मी नाश्ता बनवला. हां आता स्वयंपाक लवकर बनवा म्हणते. आणि तो नाश्ता आहे, तो नाश्ता कोण करेन मग, कोण करेन. आता तसाच पडेल राहील ना तो. हे चंपाबाई आलेली आहे ना, चंपाबाई देऊन दे. माझा आता टाईम नाही, मी चाललो. हा वा तुमचा टाईम नाही. लय बिझी आहेत मी, लय बिझी आहे. चाललो मी. काय मग नाही बाई तू म्हणतात तुझ्याच नवरा नवरा काय. सगळे नवरे सारखेच असतात ना, सारखेच असतात. फरक फक्त एवढा असते, कुणातनी काय गुण असते कुणातनी काय गुण असते, पण असतात सगळे सारखेच. हो नाही बाई आता बस मग. हां ते काही नाश्ता करून गेले नाही, नाश्ता बनवलेला आहे, खाऊन घे थोडासा. नाही नाही मी नाश्ता नसतो करत. करत जाईन नाश्ता म्हणून तशी बारीक झाली चवडीची शेण एकदम. नाश्ता गिस्ता करत जाईन. नाही ना बाई ना कामं राहिलेले आहे नाही. नाश्ता केलं ना तर मग माझ्यानं कामं करणं होत नाही. नाश्ता केल्यावर कामं करणं नाही होत मग माझ्यानं. राहू दे मग हुशार करशील कामं. काय बाई ना सुभद्राबाई ऐकतच नाही तू. बस आणतो त्यासाठी नाश्ता. आता माय बाई ह्या इथंच बसली आहे का. चंदी बी इथंच आहे. सुभद्राबाई चंदा. आता माय बाई वा चंद्र का ना. एवढी घाई कुठून निवडायची नाही बाई. अवा लय अर्जंट गोष्ट सांगायची आहे तुमच्या दोघीले, लयच अर्जंट आहे. काय गोष्ट आहे वा. अबं तुम्ही गोष्ट ऐकसान ना, तुम्ही यकीनच नाही करसान तुम्ही. आता माय बाई व चंद्रकला तू तर अशी बोलू राहिली जशी काही तुला 5 लाख रुपयाची लॉटरीच लागली का काय. नाही वा सुभद्राबाई लॉटरी गिटरी नाही लागली मला. मग काय झालं तुला, काय काय सांगायचं काय मग. अवा शांताबाई नाही का आपली शांताबाई. काय केलं आता शांतीनं काही नाही केलं. तिच्या घरी लय सारे पाहुणे आले. आता माय बाई वा पाहुणे आले तर काय झालं, सगळ्याच्या सीट येतात पाहुणे. त्याच्यात काय नवाई आहे. हां त्याच्यात काय नवाई आहे. नवाई आहे माहीत आहे का तुम्हाला. आता माय बाई व काय माहीत आहे का हो. म्हणजे शांताबाईचा जवाई, तिची इवाई, शांताबाईच्या पोरीची ननद, नंदोई, हे सगळे लोक आलेले आहे. नाही म्हणता 15-20 लोक आले तिच्या घरी. आता माय बाई व शांताबाईची इन कधी आली माय बाई. ते तर मोठी खज्जाल आहे, ते तर कधी येत नाही. तोच तर राज आहे मग, तोच राज आहे. म्हणजे अबा सुभद्राबाई हे आपली शांताबाई नाही का, शांताबाईची पोरगी आहे. ते काय नाव आहे तिचं तर कल्याणी. हां कल्याणी काही आराम करायला नाही आली तिच्या मायच्या इथं. दिवस आहे म्हणून आराम करायला आली बापा. लय 7-8 वर्षानं दिवस राहिले तिला लग्नाच्या, तर म्हणून आराम करायला आली. आराम करायला गेले आले नाही आली. बम ठोकली होती म्हणते सासून ननदनं धरून. मग शांताबाईला फोन केला होता तिच्या पोरीनं, तर शांताबाई गेली होती आणि आता पोरीला घेऊन आली होती. नवऱ्यानं सोडलं होतं तिले, आठ पडला होता तिचा आला म्हणून इथं आली होती. राग आली होती.
माय बाई व खरंच खावं खरी बोल राहिली का तू मग नाही तर काय सुभद्राबाई मी का कधी खोटं बोलतो का माय बाई खोटी बोलत असतो का मी तू शपथ आता माय बाई व माय शपथ कायला घालू राहिली माय बाई माझा जीव काय वळावर आला बरं माय बाई या चंदीची शपथ घालतो मी आता माय बाई चंद्रकला माय काय शपथ घालू करी माय बाई तू माय का जेवढा वर आला माय बाई मानवऱ्याला एकूण एक बायको मी नाही पप्पा माय शपथ गिपत नको घालू अशा कशा दोस्ती नाही माय बाई दोस्तींवर असायला विश्वास नाही आहे बरं माय बाई माय शपथ घालतो मी माय शपथ खरंच शांताबाईच्या पोरीचा आठ पडला होता तिचा नवरा आला आता तिला घ्याले त्याच्या घरी बेटक बसू राहिली लय सारे पाहुणे आले हो बाई मला गावात नाही शांताबाईचा भाऊ बी दिसला होता आणि तिची वहिनीही दिसली होती काय सुभद्राबाई मी खोटी बोलली का काऊन एवढे लोक आले मग शांताबाईच्या इथं अचानक काऊन एवढे लोक आले पण शांताबाईनं उलसक नाही सांगितलं माई पोरगी भांडणं करून आली का काही लय आहे ना बाई ते शांताबाई लय हुशार आहे ना म्हणतात ना भरली मूठ 1.25 लाखाची हो बाई खरी बोलली चंद्रकला लच चॅप्टर आहे बाई ना ते लच चॅप्टर आहे मग नाही तर काय तुला कशी तशी दिसते का ते मी जाऊ नका शांताबाईच्या इथं पाहू का नाही जाऊ नको सुभद्राबाई तू काऊ ना नाही अचानक तू तिच्या घरी जाशील कधी जात नाही तू तिच्या घरी तुमच्या दोघीचा 36चा आकडा आहे आणि तू अचानक तिच्या घरी गेली तर ते म्हणून नाही का सुभद्रा माघारी अचानक कशी काय आली कोणी सांगितलं तुला काय सांगितलं फालतू लेण्याचे देणे पडून जातील तुला माहीत नाही का शांताबाई कशी आहे तर आणि कोणाला जर माहीत पडलं की मी तुम्हाला सांगितलं तर मग आली मग शामत मग आता माझ्या रावलं नाही चाललं ना मला खबर पुरी ऐकायचीच आहे ना अवं तुम्ही दोघी काही टेन्शन घेऊ नका बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आपली जासूस तिथं पहिलेच गेलेली आहे कोणती जासूस हो आपली काय बत्तीशी दाखवू राहिली सांग ना कोणती जासूस वच्छलाबाई गेलेली आहे ना तिच्या घरी गेलेली आहे वच्छलाबाई शांताबाईच्या इथं आणतो म्हणे पुरी खोज खबर करून पुरी खबर आणतो म्हणे असं कधी येते आता वच्छलाबाई सध्याच गेली आहे ते माहीतच पडते आपल्याला आली की काय माझं राहतं बरं माय बाई पण माय शांती उलशिक घरातली गोष्टी इकडे तिकडे होण्यात येत म्हटलं उलशिक नाही लय चाला काय नव्हते माहीत आहे मला पहिल्यापासून आता जी बळकतो का तिले अहो आई शांत होणं थोडी शांत होणं बाई ना काय शांत व्हा मी तुला पाहिलं नाही का तुला मी येईन कशी बोलू राहिली तुम्हाला कशी बोलू राहिली होती पाहिलं ना मी ना पाहिलं मला माहीत आहे सुनीलची सासू गव आहे म्हणून माहीत आहे मला ते शुल्लक बोलू राहिली होती तरी तुम्हाला म्हणता चुप बस तुम्ही लोक काही बोलू नाही राहिले पहिले आणि मी बोलू राहिली तुम्ही बोलू नाही देऊ राहिले किती वटार करू राहिली त्या सुनीलची सासू किती वटार करू राहिली पाहिलं नाही तुला किती टोन चालते त्या बाईचं तिला आहे का थोडासा मुलाचा आपली ही नाही का काही काही माणूस की नाही या लोकांमध्ये आणि आपली माणूस की काढू राहिले उपकार मान म्हणा ती पोरगी वागू राहिला आम्ही उपकार मान आमचे हो आई आरामानं बोल ना कोणी ऐकीन ना तू खरं लाता खाऊ घालशील नाही लाता खाऊ घालशील मार खाई नको आणू मार खाई नको आणू असे बरे मारतील लई लागली का पण त्याच्याच घरी येऊन त्याच्यासोबत भांडण करणं हा कुठचा मुलाजा आहे बाई कुठचा मुलाजा आहे हा तू मुलाचा नको शिकू मला तू नाही पोरगी आहे मी तुझी माया तू नको शिकू मला पण ऐक ना ऐकशील तर काय होईल सध्या आपली पडती बाजू आहे ना पडती बाजू असते ना तर गद्याली बाब बनवा लागते म्हणून तू शांत राह तू कम से कम त्या सुनीलच्या तोंडा इकडे पाहून तरी शांत राह त्या पोराच्या नसतं मागाव मी त्याच्याच मागाव ना त्याला पाहिजे ना बायको कुराला हेच बायको पाहिजे मग काय करतो तू काय म्हणणं आहे भांडणं करतो इथं पहिलेच आपल्या पोराला काबूमध्ये ठेवायला पाहिजे होतं तू ना सुनीनं पुरं आपल्या काबूमध्ये करून टाकलं पोराला ना आता काय बोलून फायदा आता जे होत आहे ते होऊ दे चुपचाप ना आपण नंतर पाहू सध्या आपली पडती बाजू आहे फक्त शांत राह ते लोक जे बी म्हणतील त्याला होले हो लाव बस तुला माहित आहे ना मानवरा पहिले यायला तयार नव्हता ना मोठ्या मुश्किलवर मी त्याला घेऊन आली इथं तू अशी या लोकांना बोलशील भांडणं करशील ते लोक मानवऱ्याला काही म्हणून देतील काही बोलून देतील मानवरेला काय बोलतील ते आता तू या बरोबर आलो आम्ही तुम्हाला काही म्हणतील तर आम्हाला लागेल नाही का मग फालतू कुठं लागून जातील ना भांडणं म्हणून तू थोडी शांत राहण्याचाच फायदा आहे समोरचा प्लॅन समोर मग आपण करू पाहू सध्या फक्त शांत राह ते मला किती बोलू राहिली ते मला तुला काही वाटून नाही राहिलं का माझ्याबद्दल किती बोलत आहे ते बाई मध्ये टपर विराट तोंड चुपच करत त्या बाईचं बोलूच राहिली निरा ते दुसरे लोकही बोलू राहिले एकाचं बोलणं नाही होतं दुसरा बोलते दुसऱ्याचं बोलणं नाही होतं तिसरा बोलते इथं मी कापून खाली आली कायची आपलं घर नको समजू दुसऱ्याच्या घरात आहो आपण फक्त तू शांत राह थोड्या वेळसाठी शांत राह घरी जाईपर्यंत घरी जाऊन बोलू आपण या विषयावर आखरी बिघडलं साहेब आहे ना काम बिघडलंच तरी म्हटलं होतं या सविताले का मायले नको घेऊन येशील तुम्ही माया काम बिघडूनच आखरी माझ्या सासूनं काम बिघडवलंच केलंच भांडणं माझ्या सासूनं माया सासूले कोणी बोललं तसं होत नाही माझी सासू कामं बी करते ना बोलणे खायचे लायकीचे मग कामं नाही करावं तसे बुडी अजून रागत असं वाटते मामीजी झाला का राग शांत हो राग शांत झाला राग शांत किती बोलली ते बाई किती बोलली बा मला तुम्ही पाहिलं ना आपला आदर सत्कार काही केला का ना खाली बसवलं आपल्याला जमीनवर जाऊ द्या ना मामीजी काय छोटी मोठी गोष्ट घेऊन बसता तुम्ही अशानं तर काम होणार नाही बा ते लोक त्याची पोटी पाठवतील नाही आपल्यासोबत ते म्हणतील इथंच तर अशी करते हिची सासू तिथं जाऊन किती भांडणं करत असेल आमच्या पोरीसोबत मामीजी पहिलेच मी सांगू राहिलो या पोरीले शांततेनं चांगल्यानं आपल्या घरी घेऊन जा सुनीलचं काही तलाक होऊ नका देऊ
आपण काही पोरगी नाही पाहू रे बा, आणि पोरी काही भेटू नाही राहिल्या. आताच तुम्हाला सांगू राहिलो मी. हे आहे, इलच चांगल्यानं वागवा. सुनीलचं जर तलाक झालं तर आपण पोरगी पाहू नये, आणि पहिलेच काही पोरी भेटू नाही राहिल्या. तुम्हाला पहिलेच मी सांगू राहिलो. तशा तुम्ही हुशार आहे, बाकी सर्व तुमच्या हाती आहे. तुम्ही पाहत बसा. मग पोरी नाही भेटू राहिल्या ते काही बोलतील काय लोक आम्हाला? काही बोलतील का? यायची अशी पोरगी आम्ही वागू का? अशी पोरगी वागू का आम्ही यायची? आता माय बाई शांत पाहिजे, इथं तर तमाशे चालू आहे. चंद्रकला बरोबर बोलत होती. कल्याणीच्या सासरवाडीचीच लोक आहे. पण काय तमाशा चालू आहे हा? चल पाहतो. ताईला समजून सांग आणि अंदर घेऊन ये. लोक तमाशे पाहू राहिले. मी चाललो अंदर, त्या लोकांना समजून सांगतो. बरं ठीक आहे. आणि तुम्ही आईला समजून. माया बायकोचं तर चांगलं आहे. आग लावणारी बी आहे आणि विजवणारी बी आहे. आई ऐक ना माया, ऐक ना. पाय लोक तमाशे पाहू राहिले. काकू तुम्हाला अंदर जायचं आहे का? हो शांताबाईला भेटायला आली मी. हो का? जा मग अंदर. हो. हे कल्याणीची नणद आहे वाटते. चांगलीच खज्जाल आहे. हे तर पंचफुलाची सून आहे नाही बाई. अरे हो. पंचफुलाची सून आहे. ते पंचफुलाची सून कल्याणीची नणद आहे. सासू सारखीच आहे. सासू खज्जाल आणि सून खज्जाल. पंचफुलाबाई कशी आहे? चांगली आहे का? हो काकू चांगल्या आहेत ना. चांगल्या आहेत आत्या. लय दिवस झाले बाई ना, तिला भेटलीच नाही मी. या ना कधी घरी भेटाले. ओळखलं का मला? नाही. आता माय बाई मोहिनीची सासू आहो ना मी. मोहिनीची. हां ओळखलं. इले का अशाच टाईममध्ये ओळख काढायची होती. कसं आहे? सर्व चैन? हां सर्व चैन आहे. बरं ये तुम्ही शांताबाईला भेटून. या कल्याणीची नणद तर चांगलीच खज्जाल आहे ना. चांगलीच आहे खज्जाल. जा ना काकू अंदर जा ना. चालली. हा बाई माय ऐकशील तर ऐक बाई ना तू. नाही तर मग काही खरं नाही बरं. एक बार तिला आपल्या घरी येऊ तर दे, मग पाहून आपण काय करायचं आणि काय नाही तर. पण आता तर शांत राह. आणि तुला वाटत असेल सुनीलचं दुसरं लग्न करून देईन का काही. पहिली गोष्ट तर सुनील दुसरं लग्न करणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोरगी नाही भेटेन त्याला. तुला वाटत असेल जबरदस्तीनं करून देईन आणि असं करून देईन तसं करून देईन. पोरी नाही भेटू राहिल्या बाई ना, पोरी नाही भेटू राहिल्या. मा घरचा बा बरोबर बोलत आहे. ऐकायचं. बरं पण तिला सांगून दे नांदी नाही लागायचं म्हणा. मला नाही म्हणायचं काही. आई ते तर बोलणारच आहे ना. बोलासाठी बोलवलं ना आपल्याला इथं. तुला तर माहीतच होतं आपली चांगली वरात निघीन म्हणून इथं. मग काय आली तू? तो सुन्या घेऊन आला ना मला. तो घेऊन आला ना. पाय बोलू राहील तू डबल जोरानच. तुला माहीत शपथ आता तू काही बोलली तर. बरं नाही बाई आता तू म्हणून राहिली तर फक्त तुझ्यासाठी चुप राहील मी. नाही तर तुला माहित आहे मी कशा होतं. माहीत आहे ना माझ्यासाठी चुप राह फक्त बस. बरं ठीक आहे. का बस आताच मी माझ्या सासूसोबत बोललो. माझी सासू म्हणे मी बोलणार नव्हती म्हणे, काहीच म्हणणार नव्हती म्हणे. पण म्हणे ते बाईनं जसं म्हटलं ना म्हणे की आमच्या पोरीला अलग ठेवसान तर आम्ही पाठवतो, तेव्हा माझ्या सासूचा पारा चढून गेला. कोणीही माय बापाला खराब वाटणच ना. असं म्हटलं तर कोणालाही असं वाटन आमच्या पोरापासून का आम्हाला का दूर करता का? मी बी एक पोरगाव. माही बी आई आहे. जर माझ्या सासू सासरीनं असं म्हटलं की आमच्या पोरीला अलग ठेवसान तर आम्ही पाठवतो, नाही तर नाही पाठवत, तर मलाही खराब वाटेल, माझ्या आईला बी खराब वाटेल. साहजिकच आहे. थोडंसं माणूस संतुलन माणसाचं खराबच होणार. बोलणारच. कोणीही मायले खराब वाटते की मी लहानसं मोठं केलं पोरगं, त्याचं लग्न करून दिलं, त्याचा संसार बसून दिला. उद्या चालून माही सून म्हणन की अलग राहायचं आहे मले, तर मग अशा नाही चालत ना शांताबाई. अशा नाही चालत ना. तुम्हालाही पोरगा आहे, स्वतःहून पाहणं. तुमचा पोरगा जर तुमच्या सुनीला घेऊन वेगळं राहिले गेला तर तुमच्या मनावर काय बितत? अरे हो मला सहर माहीत आहे. मला सहर समजते. आम्हालाही कोणाच्या पोराला दूर नाही करायचं आहे त्याच्या मायबापापासून. पण बा तुम्ही ना पाहिलं असतं ना तेव्हा तुम्हाला माहीत पडलं असतं तुम्ही तिथं राहत नाही. मा पोरीची हालत तिथं कशी झाली होती हे जर तुम्ही ना पाहिलं असतं ना, तुमच्या डोळ्यातून टपटप आसू आले असते म्हटलं. तुमच्या डोळ्यातून. दादा तुला नाही माहीत रे बापा. तुझी सासू आणि तुझी साली लय सासरवास करते रे बापा. आमच्या पोरीले लय सासरवास करते. म्हणून बापा आम्ही असं बोललो. बरं बोलली माझी सासू, मान्य करतो मी, माझ्या सासूची गलती आहे. पण माझी सासू म्हणते ना आता म्हणून राहिली की आता मी बोलीन नाही तुमच्या पोरीले, काही नाही. आम्ही भरोसा कसा करावा? कसा भरोसा करावा आम्ही? हो भाऊ, आम्ही भरोसा कसा करावा बा? लय वेळा पाठवली बा पोरगी, त्याच्यावर भरोसा करून लय वेळा पाठवली, पण काही नाही झालं ना. आमच्या बहिणीले सासरवाद तसाच होता. म्हणून बापा आम्ही या बारीनं फैसला केला की पोरगी तशी पाठवायचीच नाही. अलग निघायला तयार असाल तर आम्ही पाठवतो. आम्हाला आमच्या जवळशी काही प्रॉब्लेम नाही. आमचा जवळले चांगला आहे, देव माणूस आहे. आमच्या पोरीले तरास आहे तर ननदपासून आणि सासूपासून. आता काय बोलावं बापा? तुम्ही सांगा. ते माझी सासू म्हणते की मी अलग गाईले काढत नाही, तुम्ही म्हणता अलग निघल्याशिवाय पोरगी पाठवत नाही. याच्यात नाही तुम्ही दोघं नवरा बायकोची तोडाताडी नाही करसान का? या दोघा नवरा बायकोची तोडाताडी होईल ना. पोरीचं काय म्हणणं आहे? पोरीचं काय म्हणणं आहे? जे आमचं आहे तेच म्हणणं आहे पोरीचं. हो तुमच्या तोंडातून तर मी ऐकलं, पण मला पोरीसोबत बोलायचं आहे. तिच्यासोबत काय बोलायचं आहे बापा? आमच्या संग बोला ना. नाही एक बार पोरीचं बी मत घेणं जरुरी आहे. मला पोरी संग बोलायचं आहे. कल्याणी थांबा मीच जाऊन बोलतो पोरीसोबत. बाई तुले तरास आहे का? तुझ्या नवऱ्याचा काही तरास आहे का तुले? नाही त्याचा काहीच त्रास नाही मला. त्याला चांगले आहेत. मग कोणाचा तरास आहे? मला माझ्या सासूचा ननदचा त्रास आहे. त्या मला बोलत राहतात. बोलचाल तर हर घरात नाही होती बाई. ओ बापा दादा आमच्या पोरीवर हाती उचलला होता म्हणते त्या लोकांना. सांग ना बाई सांग ना. हो हाती उचलला होता त्यानं. 2 गोष्टी झाल्या होत्या आमच्या. बरं गलती तर त्याचीच आहे याच्यात नाही. पण आता तू सांग आता काय करायचं आहे? ते लोक म्हणतात अलग निघत नाही. तुझं काय म्हणणं आहे? सुनील राव तुम्ही बी ऐकले. हो बापू आलो. काय म्हणायचं आहे मग आता? काय म्हणणं आहे तुमच्या दोघांचं? पोरीचे मायबाप म्हणतात की आमची पोरगी अलग निघाल्याशिवाय आम्ही पोरगी पाठवत नाही, आणि तू याही म्हणते मी मा पोराला अलग काढायला तयार नाही.
तू अलग निघायला तयार आहेस का? अलग निघणं बी आसान नाही आहे. खूप गोष्टी पाहावं लागतात. घराचं राशन आहे, भाजीपाला आहे, रूम करावं लागेल तुम्हाला, किरायानं राहावं लागेल, त्याचा किराया भरावा लागेल. आता तुम्ही एकाचे 2 वाले चालले. नवीन बाळ येईन, त्याचा खर्च सर्व तुम्हाला करावं लागत. आहे का तयार तू? तर आता पोरगी तासोबत यायला तयार आहे. बाई तुला बी अलगच राहायचं आहे ना? दादा मी एक गोष्ट सांगू का, मला बी यायला अलग काढायचं नाही आहे, नाही काढायचं आहे मला यायला अलग. उद्या चालून मला बी लेकरं होईल. आणि जर मला पोरगं झालं समजून घ्या, आणि मी ना त्याला लहानचं मोठं केलं, आणि उद्या चालून त्याची बायको आली आणि त्याच्या बायकोनं म्हणलं की मला अलग राहायचं आहे, मी नाही राहू शकत तुमच्या मायसोबत, तर कसं वाटेल मला? कसं वाटेल? मी माझ्या सासूची हालत समजू शकतो. एवढी तर समजदार आहे बाई तू. पण काय करू दादा, मला समजदारीपणा दाखवून काही फायदा नाही आहे ना. मीच काय समजदारीपणा दाखवू? मी ॲडजस्ट करायला तयार आहे, पण माझी सासून ननद ॲडजस्ट करायला तयार नाही आहे ना. अशाच कारणाच्यानं घरं फुटतात, अशाच कारणाच्यानं फुटतात घरं. समजदारीपणा घ्यायला कोणीच तयार नसते. मग आता काय करायचं आहे? हा बापा, जर ते लोक चांगले राहिले तयार असेल ना आमच्या पोरीसोबत, आणि डबल कधी असं होणार नाही असं आम्हाला सांगतील, तर आम्ही पाठवू शकतो आता बी आमची पोरगी. आम्हाला असं नाही वाटत की कोणाचं घर आम्ही फोडलं पाहिजे म्हणून. पण आता आमची पोरगी आम्ही पाठवली तरी त्यानं त्रास दिला. आता तुम्ही लोक साक्षी आहे इथं. एकट्यात आम्ही आमची पोरगी नाही पाठवू राहिलो, 4 चौघातनी आम्ही आमची पोरगी पाठवू राहिलो. जर याच्यासमोर मी माझ्या पोरीला त्रास दिला तर मग डायरेक्ट तोडाताडी, 1 घाव आणि 2 तुकडे. मग नाही आम्ही आमची पोरगी पाठवू कधीच जिंदगीत. मग आमच्यासमोर नाक बी रगडलं तुम्ही लोकांना, तर आम्ही म्हणू आमच्या पोरीला जर अलग ठेवसान तर आम्ही पाठवतो, नाही तर पाठवत नाही, नाही तर 1 घाव 2 तुकडे करा, अलग डायरेक्ट. तर सांगा तुमची सासू आमची अट मानायला तयार आहे का? बाई आम्ही अट मानायला तयार आहोत आम्ही तुमची अट. कारण की महापुराचा संसार मी तुटताना नाही पाहू शकत. दोघं नवरा बायकोचं प्रेम आहे, आपण काय त्याची तोडाताडी करतो आपल्या हातानं. मी तर त्याच्यातही तयार आहोत. तुम्ही म्हणसान की अलग ठेवायचं आहे तर अलग ठेवण्यात बी तयार आहोत, आणि तुम्ही म्हणसान की याच्या पुढे असं झालं नाही पाहिजे, जर असं झालं तर आम्ही आमची पोरगी पाठवू नये, अलगच राहायला लावू, नाही तर मग तोडाताडी करू. मी त्याच्यातही तयार आहे. अरे भाऊ तुम्ही तयार आहे, पण मग पोरीले दिवसभर सासू ननद सोबत राहावं लागते ना, त्या बी तर तयार पाहिजे ना. तुमच्याच तयार होण्यानं काही होणार नाही आहे ना, त्या बाईनं बी तर ऐकलं पाहिजे ना. हो बा, बाई बरोबर बोलत आहे. तुम्हीच हो म्हणून काही चालणार नाही ना. बाई एवढा ना भरोसा करा. एवढ्या याची भांडणं झाली, मी आलो का कधी घ्यायले? पण या बारीनं मी माझ्या सुनीला घ्यायला आलो, आणि मी तुम्हाला वचन देतो, जबान देतो मायवाली, आजच्या नंतर तुमच्या पोरीला बिलकुल त्रास होणार नाही. जर मा बायकोनं तुमच्या पोरीला याच्या समोर जर त्रास दिला तर मी माझ्या हातानं त्याची अलग काढीन, अलग रूम करून देईन, आणि अलग त्याचा संसार करून देईन. बाई भरोसा करा, जबान देतो मी तुम्हाला. भाऊ आम्हाला वाटते का की आमच्या हातानं आमच्या पोरीच्या संसाराची होळी झाली पाहिजे म्हणून? कोण्या मायबापाला असं वाटते की आपल्या पोरीचा संसार तुटला पाहिजे? आम्हाला का लय शौक आला का आमच्या पोरीला घरी वागवायचा? जर पहिलेच अशा समजदारीच्या गोष्टी केल्या असत्या तर कायले एवढं भांडण झालं असतं? त्या बाई तर ऐकतच नाहीत बा, डायरेक्टच बोलतात. तिचा आहे ना थोडासा एक स्क्रू ढिला आहे, तिला समजत नाही, पटकन कुठं काही उत्तर देऊन देते, काही बोलून देते. पण अशा नाही चालत ना बा. एवढं तर समजायला पाहिजे आपण कोणाच्या घरी आलेलो आहो, कोणत्या कामासाठी आलेलो आहो, कासाठी आलेलो आहो. रत्नताई आपल्या इनीच्या इथं जातात तर अशाच बोलतात का? तुमच्या पोरीच्या घरी जातात तर अशाच बोलतात का त्या? थोडंसं माणसाला बोलायचं ढंग तर पाहिजे ना. तुमच्याही पोटी पाटी दिलेली आहे ना बा, असं नाही आहे की तुमच्या पोटी पाटी नाही दिली. तुम्हालाही 2-2 पोरी दिलेल्या आहेत देवानं. तुमचीही पोरगी कोणाच्या ना कोणाच्या इथं नांदाला गेलेली आहे, तिथं संसार करू राहिली. तशी आमची पोरगी तुमच्या इथं नांदाला आलेली आहे, तुमच्या इथं संसार करू राहिली. तुमच्या पोरीले जर त्रास दिला तर तुम्हाला कसं वाटन तुम्हाला चांगलं वाटन का? तुमच्या पोरीची सासू तुमच्या पोरीले मारू राहिली, ननद मारू राहिली, बोलू राहिली, तुम्हाला चांगलं वाटन का? आपल्यावरून दुसऱ्याचं स्वतःचं बापा. जशी तुमची पोरगी आहे, तुमच्या पोरीतनी जीव आहे, तशी आमची पोरगी आहे बापा, आमचाही आमच्या पोरीतनी जीव आहे. देवानं तुमच्याही पोटीपाटी पोरगी दिलेली आहे. आई काहीच नको बोलशील तू, ताईला काही बोलू दे, तू काहीच नको बोलू, तू चुपचाप राह. तू जर बोलशील तर काम बिघडून जाईल. काहीच म्हणू नको, काहीच बोलू नको, चांगली नको म्हणू, खराबी नको म्हणू. हो ना समजलं मला, किती वेळा सांगशील? हो ना बाई, तुमचं बरोबर आहे. तुम्ही काहीच गलत नाही बोलायला, तुमचा एक शब्द गलत नाही आहे. याच्यात नाही गलत, नाही बायको आणि नाही पोरगी आहे, मान्य करतो मी. जेव्हा आमची सून तुमच्या घरी भांडण करून आली, रागानं आली, आणि नंतर आमचा पोरगा तुमच्या पोरीला घ्यायला आला, तेव्हा बिना काही अट ठेवता, बिना काही शर्ट ठेवता तुम्ही तुमची पोरगी पाठवली. एवढ्या बारीनं मा भरोशावर, मा जबानवर पाठवा. हो काकू, एवढ्या बारीनं पाठवा, मी बी गॅरंटी घेता. बाबा आमच्या दोघांच्या जबानीवर, गॅरंटीवर तुम्ही तुमची पोरगी पाठवा. आता तुमच्या पोरीला त्रास नाही होईल. जर याच्यानंतर तुमच्या पोरीला त्रास झाला तर आम्ही आमच्या हातानं त्याचा अलग संसार बसून देऊ. नाही काय बोलत आहे माणूस? काय म्हणता बाई? त्रास देणं बंद करसान का आता आमच्या पोरीले? आता त्रास नाही होईल का? हो काकू, आता नाही देणार आई त्रास. आईला आता चांगली अद्दल घडली, आता नाही देणार आई त्रास. एवढ्या बारीनं पाठवा. बाई मग तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे, मला. हो आता एवढे जण म्हणत आहे तर ठीक आहे ना, नाही होईल आता तुमच्या पोरीला त्रास. आम्हीच त्रास देतो तुमच्या पोरीला, नाही होईल, आमच्याकडून त्रास नाही होईल आता. जर आता त्रास झाला तर भाऊनं गॅरंटी दिलेली आहे, महापोरीचा अलग संसार ते त्याच्या हातानं करून देतील, मग कोणीच काही म्हणणार नाही. आणि तरी जर आमच्या पोरीला त्रास झाला आणि तुम्ही ना तिचा अलग संसार नाही बसवला तर आम्ही डायरेक्ट तोडाताडी करू, 1 घाव 2 तुकडे. दुसरा काही आमच्याजवळ चारा नाही आहे. आम्ही सर करून पाहिलं, आता हा आखरी चान्स देतो आम्ही तुम्ही लोकांना, आखरी चान्स. आता याच्या बादमध्ये चान्स नाही भेटेल. याच्या बादमध्ये आम्ही तुमच्या घरी आमची पोरगी पाठवूच नाही आम्ही, डायरेक्ट सोड चिठ्ठी करू.
नाही नाही बाई, असं नका बोलू, असं नका बोलू. नाही ना भाऊ, असं नका बोलू. म्हणजे आम्हाला बोलाच लागत आहे. तसं आम्हाला नाही वाटत आम्ही आमच्या पोरीची सोड चिठ्ठी घ्याव का आमची पोरगी आम्ही घरी वागवाव. पण काय करावं, आम्ही मजबूर आहो ना. किती झालं तर आमची पोरगी आहे बाप्पा ते. आमचा अंश आहे ते. तुम्हाला कशी तुमच्या पोरीची लागते तशी आम्हाला आमच्या पोरीची लागते. आमचा जीव आहे आमच्या पोरीतनी. आम्हाला आमची पोरगी आमच्या जीवाहून जास्त प्रिय आहे. कोणाही आपली पोरगी प्याराची असते. कोणाला आपली पोरगी प्याराची असते का लोकांना टाकण्याची असते का? हो बाई, बरोबर आहे तुमचं सर्व बरोबर आहे. पहा भाऊ, तुमच्या बोलण्यावरून तुमच्या जबानीवर मी माझी पोरगी तिथं पाठवू राहिली. नाही तर तिथं गेल्यावर मग तुम्ही म्हणसान की तुमची पोरगी अशी करू राहिली, तशी करू राहिली, आम्हाला अशी बोलली तशी बोलली. माझी पोरगी तुम्हाला काही बोलली, काही म्हटलं, तुम्ही मला फोन करा. मी बोलीन मा पोरीले, मी येईन तिथं. पाहिन कोणाची गलती आहे कोणाची गलती नाही. जर मा पोरीची गलती असली तर तिथंच तुमच्यासमोर मी मा पोरीच्या कानाखाली एक लावून द्यायला भेटणार नाही. एक कानाखाली लावून देण्याची हिंमत ठेवतो मी. असं नाही आहे माई पोरगी आहे आणि तिची गलती आहे तर मी तिची गलती झाकणार. मा पोरीची गलती असली तर मी मा पोरीला बोलीन. मा पोरीला एक लावून बी देईन. पण मा पोरीची गलती नसली जाणून जर तिच्या नांदी तुम्ही लोक लागले तर मग मला म्हणतात शांताबाई. मग मी कोणाला सोडणार नाही सोडणार मी. जेवढी शांत आहो तेवढी अशांत बी आहो. मग आताच सांगू राहिली. असं वाटते बापा दोघं नवरा बायकोचं प्रेम आहे. काय त्याची तोडाताडी करावं आपण आपल्या हातानं. काय शराब घ्यावं कोणाचा. हो बापा, प्रेम तर लय आहे बापा मा पोराले. आपल्या बायकोसोबत प्रेम तर लय आहे. त्याला तर मायचं बापाचं बहिणीचं कोणाचं काही नाही लागत. तर बायकोच पाहिजे त्याची बस. काही रिमोटी लागलेले आहेत. सांगा मग भाऊ. बाई तुम्ही मान्य करता का? मान्य करता की आता आमच्या पोरीला त्रास होणार नाही. जर त्रास झाला तर त्याचा अलग संसार तुम्ही बसून देसाल. हो ना, सुनीलचे बाबा म्हणत आहेत ना तुम्हाला अलग संसार करून देतील ते त्याच्या हातानं. काही देतील ते त्याचं. बाई भाऊ, मी काही अशीच नसतो बोलत. हवेमध्ये नसतो बोलत. मी जे बोलतो ना ते करून दाखवतो. हा तुमच्यासाठी आखरी चान्स आहे. आखरी चान्स आहे. मी काही हवेत नसतो बोलत. जर मा पोरीला त्रास झाला आणि तुम्ही लोकांनी जर ॲक्शन नाही घेतलं तर तुम्ही 8-10 लोक काय घ्यायला आले मा पोरीला घ्यायला. जर 800 लोक बी आले ना तरी मी मा पोरगी पाठवणार नाही. आताच सांगू राहिली. आपल्याला इथे शिदं बोलणं. हो ना काकू, हो ना. एवढ्या बारीनं पाठवा तुम्ही, एवढ्या बारीनं भरोसा करा. बाई कल्याणी, तू जायला तयार आहेस ना? हो आई हो. माझी सासून नाही ननद जर मला त्रास नाही देईन तर मी तर जायला तयारच आहो ना. कोणाला असं वाटते की आपला संसार आपण आपल्या हातानं मोडाव. मी तयार आहे झाले. बा तुमची बायको आहे. तुमच्या बायकोचं दुःख सुख पाहणं तुमचं काम आहे. जर तुम्हाला वाटत आहे की तुमची बायको गलत आहे तिला कडक शब्दात मी बोलणं तुमचं काम आहे. जर तुमची माय गलत आहे, तुमची बहीण गलत आहे आणि तुम्हाला दिसत आहे, तुम्हाला माहीत आहे, तरी तुम्ही त्याला काही बोलू नाही राहिले तर असं नाही चालणार. त्यालाही कडक शब्दात बोलणं तुमचं काम आहे. जर हे गलत असले तर इले बोला. आणि जर तुमची माय तुमची बहीण जर गलत आहे तर त्याला बोला. असं नाही की माया बायकोची गलती आहे तर माझ्या बायकोलाच बोलन आणि त्याच्याच्यानं गलती झाली तर त्याला नाही बोलन. असं नाही. जे गलत दिसत आहे ते गलत आणि जे सही आहे ते सही आहे. चाहे ते बायको राव की माय किंवा बहीण राव, सरायला सारखं पाहायचं. असं नाही की बायको आहे तर बायकोला चांगलं पाहणार, माय आहे तर मायला नाही पाहणार. असं नाही. सरायला सारखं पहा. माई पोरगी जर गलत असेल तर तिले बोला, पण तिचा हात नाही उचलायचा. बिलकुल नाही. मला सांगायचं. जर तुमच्याच्यानं बी नाही ऐकली ते तर मला सांगायचं. मी पाहिन काय करायचं आहे तर. पण महापोरीवर हात नाही उचलायचा. महापोरीला हात नाही लावायचा. आताच सांगू राहिली. महापोरीला जर हात लावला तर माझ्यापेक्षा पोरी कोणी राहणार नाही. आम्हाला आमची पोरगी नांदवायचीच आहे. आम्हाला नाही वाटत की आमच्या पोरीचा संसार आम्ही आमच्या हातानं तोडला पाहिजे. पण तुमच्या हाती बी आहे तिला नांदवणं नाही नांदवणं. हो बाई, आम्हाला नांदवायची आहे म्हणूनच आलो तिला घ्यायला. हो बाई, बरोबर बोलू राहिले तुम्ही. तुम्हाला नांदवायची आहे म्हणून तुम्ही घ्यायला आले तिले, मान्य करतो मी. पण डबल पहिल्यासारखे कामं नका करू. पहिल्यासारखं नाही चालणार आता. आता आमच्या डोक्याच्या वरून पाणी गेलं. आता आम्ही सहन नाही करू शकत. बिलकुल नाही करू शकत. आम्ही त्याला हात लावू बापा तुमच्या पोरीले. बाई महापोरीला हात लावणं तर दूरचीच गोष्ट आहे. महापोरीले बोलायचं बी नाही तुम्ही ना. बोलायचं बी नाही. महापोरीची गलती झाली तर मला सांगा. मी बोलीन तिले. तिचा नवरा आहे तिथं. तिच्या नवऱ्याला सांगायचं. तिचा नवरा बोलत. तुमचं काही गरज नाही आहे महापोरीला बोलणं, महापोरीवर हात उचलणं. अशा कशा बोलू राहिले बाई तुम्ही? ते का तुमचीच पोरगी आहे का? आमचीच पोरगी आहे. माहीत आहे मेरे बाई, माहीत आहे. तुम्ही ना किती आपली पोरगी समजलं. माहीत आहे मेरे, माहीत आहे. तुम्ही ना हमेशा पोरीमध्ये आणि सुनीमध्ये भेदभाव केलेला आहे. इन बाई जमाना आता बदललेला आहे. पहिलेचा जमाना नाही राहिला. तुमचा आणि आमचा जमाना अलग होता. पहिले आपण सहन करून घेत होतो. आजकालच्या पोरी नाही सहन करत, नाही करत. ते तर मग पोरीचे संस्कार आहे की माई पोरगी एवढा दिवस तुमच्या इथे राहिली आणि तिने एवढं सहन केलं तुमचं. ते संस्कार आहेत मग पोरीचे. नाही तर कोण्या पोरीने एवढा त्रास सहन नसता केला. विचारा कोणाला बी. दूर कायला जायला लागते? तुमच्याच पोरीला विचारा तुम्ही. जर महापोरी एवढा त्रास जर दिले असता तर ते राहिली असती का? राहिली असती का तिच्या सासरवाडीले? विचारा. आणि तुम्ही ना बी ठेवली असती का तुमची पोरगी? तुम्ही अशा कशा करू शकता मला तर समजतच नाही. देवानं तुमच्या पोटीपाठी बी 2 पोरी दिलेले आहे ना. तुम्ही तर समजू शकता मायबापाला कसं वाटते तर. तुम्ही बी 2 पोरीची माय आहे. तुम्हाला बी माहीत आहे ना. असं आहे का तुम्हाला पोरगीच नाही आहे आणि तुम्ही समजू नाही शकत नाही हालत? खरं म्हणतात लोक, बाईच बाईची दुश्मन असते. तुम्ही एक बाई असून 2 पोरीच्या माय असून
तुम्ही कसं काय मग पोरीसोबत असं करू शकता? कसं काय करू शकता? आमच्या इथं बी सून आहे, आम्ही बी कोणाची ना कोणाची पोरगी आणलेली आमच्या घरी नांदाले, पण आम्ही आमच्या पोरीमध्ये आणि आमच्या सुनीमध्ये कधीच भेदभाव नाही केला, कधीच भेदभाव नाही करत. तुम्हाला खोटं वाटते तर माझ्या सुनीले काय, माझ्या सुनीच्या मायबापाला विचारा, तुम्ही त्याला विचारा तुमच्या पोरीची सासू कशी आहे म्हणा, आणि कशी वागते म्हणा, ते लोक सांगतील तुम्हाला. मला मा तोंडाने सांगायची काहीच गरज नाही आहे. शांता काकू, तुम्ही बरोबर बोलत आहे. बाईच बाईची दुश्मन असते, कारण सासू बी एक बाई असते, ननद बी एक बाई असते, आणि सून बी एक बाई असते. कधी सासू सुनीवर अत्याचार करते तर कधी सून सासूवर अत्याचार करते, कधी ननद भावजेवर अत्याचार करते तर भावजे ननदवर अत्याचार करते. पण अत्याचार करताना आपण हे काऊन बोलून जातो की आपण बी एक बाई आहोत? आपण एक बाई असून दुसऱ्या बाईवर कसं काय अत्याचार करू शकतो? बाई मला सहर समजलं, आता सहर समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे. समजली मी मा सुनीले घ्यायला आलेली आहो. मा सुनीले माझ्यासोबत पाठवा आता. मा सुनीले आम्हाला घेऊन जाऊ द्या. आता नाही देईन तिला त्रास मी. बस बाई, एवढंच ऐकायचं होतं मला. तुमची सून आहे बाई ते, तुमचा पूर्ण अधिकार आहे तिच्यावर, तुमची अमानत आहे ते, घेऊन जा तुम्ही. फक्त एवढं आहे की तिला त्रास नका देऊ, तिला प्रेमानं वागवा. तुम्ही तिला प्रेम देसाल तर ते तुम्हाला प्रेम देईल. बाई तुम्हाला एकच विनंती आहे, हात जोडून विनंती आहे माईवाली, तुम्ही मा पोरीले सून म्हणून नका घेऊन जाऊ, तुमची स्वतःची पोरगी समजून घेऊन जा. मा पोरीले बी मी सांगतो की तुझ्या सासूले तू सासू नको मानू, आपली स्वतःची आई मान. आणि तुम्ही बी मा पोरीले आपली पोरगी समजा. जर हर घरात सासूनं सुनीले आपली पोरगी मानलं आणि सुनीनं आपल्या सासूले आपली आई मानलं तर कधीच कोणा घरात भांडणं होणार नाही, कधीच कोणाचे संसार खराब होणार नाही. हो बाई, बरोबर बोलला तुम्ही, बरोबर बोलत आहे. बाई कल्याणी, चाल आपल्या घरी चाल. हो आई.